तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने शेगाव बसस्थानक परिसरात राज्य परिवहन प्रशासनाने नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली। या कारवाईत प्रतिबंधित क्षेत्रात पार्किंग केलेल्या 9 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 9,500 दंड वसूल करण्यात आला। राज्य परिवहन प्रशासनाच्या नियमानुसार शेगाव बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहनांना पार्किंग करण्यास बंदी आहे। मात्र या आदेशाचे उल्लंघन करून वाहन उभी करणाऱ्यांविरोधात आज विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। ही कारवाई विभागीय सुरक्षा दक्षता अधिकारी जयंत माणिकराव कांडलकर, सुरक्षा निरीक्षक छगनराव तेजराव बाहेकर, आगार व्यवस्थापक रणवीर कोडपे, वाहतूक निरीक्षक महेश पाटील चोपडे साहेब तसेच वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आली। राज्य परिवहन प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की बसस्थानक परिसरातील 200 मीटर प्रतिबंधित क्षेत्रात वाहन उभे करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे। वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव आगारातील रापा महामंडळाच्या माननीय न्यायालयीन यांच्या सूचनेप्रमाणे नो पार्किंग झोन अवैध प्रवासी वाहतूककरिता 200 मीटर आतील जे अवैध प्रवासी चढ उतार करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 9 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ट्रॅफिक पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। 200 मीटर झोनमध्ये कोणीही अवैध प्रवासी वाहतूक करू नये व रापा महामंडळात सर्वांनी सहकार्य करावे। एसटीचा प्रवास सुखरूप व्हावा व एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे व जनतेचा प्रवास सुखरूप व्हावा या उद्देशाने राज्याचे परिवहन मंत्री तसा आमच्या एसटीचे अध्यक्ष माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे माननीय व्यवस्थापकीय संचालक माधव कुशेकर साहेब तसेच मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी मॅडम यांच्या आदेशानुसार तसेच आमचे बुलढाणा जिल्ह्याचे विभाग नियंत्रक शिरसाट मॅडम तसेच सुरक्षा अधिकारी कांडलकर साहेब यांच्या आदेशाने बसस्थानकाच्या समोर 200 मीटर हद्दीमध्ये जी चोरट्या मार्गाने अवैध प्रवासी वाहतूक चालते आणि एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवले जाते आणि उत्पन्न तर बुडवलेच जाते परंतु एसटीची जी प्रवासी सुरक्षितता आहे धोक्यात येते अशा अपघात होतात त्या वाहनाचे खाजगी वाहनाचे त्यामुळे एसटीची प्रतिमा सुद्धा मलिन होते। म्हणून एसटीचा प्रवास सुखकर व्हावा आणि एसटीचे उत्पन्न वाढवावे एसटीची सुविधा दर्जेदार व्हावी या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी महामंडळाच्या 200 मीटर हद्दीमध्ये कुठल्याही खाजगी प्रवासी वाहनातून प्रवाशांनी प्रवास करू नये व बसस्टँडच्या आवारात 200 मीटरमध्ये कुठलीही खाजगी वाहने उभे करू नये। असे वाहने जर उभे केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांनी दिलेले आहेत।